नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी निधीअभावी त्रस्त होत अखेर बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीने दिनांक 15 एप्रिल 2024 पासून सर्व कामे बंद ठेवण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलंय। संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून जलजीवन मिशनच्या कामांसाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नाहीये। जो निधी उपलब्ध होतो तो अत्यंत अपुरा असल्याने अनेक कामांची देयकी मोठ्या प्रमाणावर थकीत आहे। तसेच निधी कधी मिळणार याबाबतही कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले असून पुढील कामे सुरू ठेवणे अशक्य झाले। या संदर्भात संघटनेने शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळेच अखेर सर्व कंत्राटदारांनी एकत्रित येत 15 एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची देखभालही बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। कंत्राटदारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रलंबित देयके 100% अदा करणे, निधीअभावी रखडलेल्या कामांना मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ देणे, दंडात्मक कारवाई रद्द करणे, सुधारित दराने कामांना मंजुरी देणे, तसेच बिलातून कपात करण्यात आलेल्या रकमा परत देणे यांचा समावेश आहे। याशिवाय सुरक्षा अनामत रक्कम परत करणे, रखडलेल्या योजनांची जबाबदारी कंत्राटदारावर टाकू नये, विमा कालावधी वाढवणे आणि निधी उपलब्ध होईपर्यंत कामासाठी दबाव टाकू नये अशा विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष किरण कटारे, मनोज खाडे, खजिनदार मुसा खाटी, संजय भाबड, भूषण कुवर, श्रीराम काश्मीरे, नितीन पगारे, व्यंकटेश फड, राम गांगुर्डे, गिरीश पाटील, ललित जोशी यांचा आधी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कंत्राटदारांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनाही प्रभावित होऊ शकतात। त्यामुळे प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे। बाळासाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष पाणी पुरवठा विभाग ठेकेदार संघटना। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना आमच्या जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनांची कामे बंद आंदोलनाबाबत निवेदन दिले। त्यांनी ते स्वीकारले आणि आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर शासनाला याबाबत कळवलं जाईल आणि आपल्याला निधीची तरतूद कशी करता येईल याच्याविषयी शासनाची मी बोलतो म्हणून सांगितलं। आमच्या या ठिकाणी प्रमुख मागण्या अशा होत्या की जलजीवन मिशन या योजनेला ही मोदी साहेबांची महत्वाकांक्षी योजना हर घर जल हर घर नल ही घोषित केली, त्याप्रमाणे त्यांनी सुरू पण केली। परंतु गेल्या 1.5-2 वर्षापासून या योजनेला निधी न मिळाल्यामुळे योजनेला घरघर लागले आहे। कॉन्ट्रॅक्टर आर्थिक संकटात सापडले आहेत। आम्ही बऱ्याचशा योजना या पूर्ण करून गावांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू केलेला आहे। ग्रामीण भागामध्ये प्रत्येक नळाला पाणी सुरू केलेलं आहे बऱ्याच गावांमध्ये आणि काही गावांमध्ये कामं हे प्रगतीपथावर आहे। परंतु आज रोजी 1.5-2 वर्षापासून अशी परिस्थिती झाली की शासनाने, केंद्राने व राज्याने निधी न दिल्यामुळे बरीचशी कामं ही आता बंद अवस्थेत आहेत। त्याचं कारण असं आहे की आम्ही कॉन्ट्रॅक्टर या गोष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलो आहोत। आम्ही घरचे सोनं नाणं, घरातील दागदागिने गहाण ठेवून, इव्हन बँकांमधून लोन उचलून कामं पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। आम्हाला आशा होती की शासन आम्हाला लवकरात लवकर निधी देईल, परंतु शासनाने आमचा भ्रम निराश केला आहे आणि आम्हाला आर्थिक वर्ष मार्च अखेर सुद्धा निधी उपलब्ध झाला नाही। आम्ही 31 मार्चला अक्षरशः रात्री 12 वाजेपर्यंत निधीची वाट बघितली शासनाकडून। आम्हाला अपेक्षा होती शासन आम्हाला निधी देईल, परंतु 31 मार्चला सुद्धा निधी न मिळाल्यामुळे आणि आम्ही केलेल्या कामाचे पैसे आमच्या कष्टाचे, आमच्या हक्काचे आहेत आणि ते पैसे न मिळाल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला येऊन काम बंद आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। निगरगट्ट सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. निगरगट्ट सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. निगरगट्ट सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. पैसे आमच्या कष्टाचे, नाही कुणाच्या बापाचे. या निगरगट्ट सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. निगरगट्ट सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. काम बंद, पाणी बंद. काम बंद, पाणी बंद. काम बंद, पाणी बंद. कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही।